नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ॲज सपोर्टर चॅनलमध्ये अगदी तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण इयत्ता दुसरीचा पाठचा इंग्रजी विषयाचा पेपर पाहणार आहोत, तोही उत्तरांसहित. त्यामुळे जर तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पाहिला तर यामध्ये तुम्ही पैकीच्या पैकी म्हणजेच 20 पैकी 20 मार्क्स इंग्रजी या पेपरमध्ये नक्कीच घ्याल. तर चला तर पाहूयात. तर पहा, तुमचा क्वेश्चन 1 असणार आहे, तो ओरलचा असणार आहे. तुम्हाला तुमचे शिक्षक जे काही वर्ड्स सांगतील ते तुम्ही व्यवस्थित अगदी लिसन म्हणजे ऐकायचे आहेत आणि ते लिहायचे आहेत. पहा, तिथे दिलेले आहेत. पहा, 10 वर्ड्स सांगणार आहेत आणि एकूण 5 मार्क्ससाठी. तर हा दुसरीचा पेपर असल्यामुळे 20 मार्क्ससाठी असणार आहे. पहा, त्यामुळे तुमचं 5 मार्क्ससाठी काय असणार आहे, ओरलचा सेक्शन असणार आहे. तर पाहू शकता, पॅन, कॅन, सॅड, सॉन्ग, राऊंड, हुक, हॅपी, राईट, फन, टंग. तर या शब्दांचा तुम्ही प्रॅक्टिस करायचा आहे. पहा, तुमच्या नोटबुकमध्ये एकदा लिहून काढा हे शब्द आणि प्रॅक्टिस करा. त्यानंतर क्वेश्चन 2 5 मार्क्ससाठी असणार आहे. काय पहा, रीड द लेटर्स गिवन इन द स्टार. तर हे रीड करायचे आहेत लेटर्स जे स्टारमध्ये दिलेले आहेत, जसं की डी, जी, टी, पी, एल, ई, बी, ओ, एस, झेड. फ्रेम एनी 5 मिनिंगफुल वर्ड्स युझिंग लेटर्स. तर या लेटर्सचा वापर करून तुम्हाला कमीत कमी 4 असे मिनिंगफुल वर्ड्स तयार करायचे आहेत. पहा, तर केलेले आहेत. पहा, स्टॉप. ह्याच लेटर्सचा वापर करून करायचे आहेत. कोणतेही शब्द लिहायचे नाहीत. पहा, स्टॉपचे पहा लेटर्स आहेत STOP. त्यानंतर टेबल, त्यानंतर बॅग, पॉट, डॉग. तर अशा प्रकारे तुम्ही 5 किंवा 6 करू शकता. पण कमीत कमी 5 करायचे आहेत. जास्तीत जास्त तुम्ही कितीही करू शकता. त्यानंतर पहा, पुढचा प्रश्न असणार आहे क्वेश्चन 3 डू ॲज डायरेक्टेड. फाइंड द वर्ड दॅट डज नॉट राईम विथ द रेस्ट, सर्कल इट. तर तुम्हाला जे वर्ड्स दिलेले आहेत त्यातील असा एक शब्द तुम्हाला शोधून काढायचा आहे आणि त्याला सर्कल करायचं आहे. पहा, पेन्सिलनं, जो ह्या राईममध्ये येत नाही, म्हणजे यमक जुळत नाही. तर पहिला पहा, क्राय, माय, ट्राय. हे कसं राईम वाटू शकतात, तर सिली हे वाटत नाही, त्यामुळे इथे काय येणार आहे, सिलीला सर्कल करायचं आहे. यू, डू, टू, नो हे येणार नाही, त्यामुळे नोला काय केलेलं आहे, सर्कल केलेलं आहे. त्यानंतर बी पहा, राईट द करेक्ट डिस्क्रायबिंग वर्ड्स फ्रॉम द बॉक्स. बॉक्समधले काय करायचे तुम्हाला, करेक्ट असे डिस्क्रायबिंग वर्ड्स काय करायचे इथं लिहून काय करायचे ते वाक्य पूर्ण करायचे. पहा, 2 मार्क्ससाठी. द ॲपल इज ज्युसी येणार आहे. टॉल येणार आहे का, नाही. द ॲपल इज ज्युसी येणार आहे. आणि जिराफ इज अ टॉल ॲनिमल. इथं शार्प येणार आहे का, नाही. तर जिराफ इज अ टॉल ॲनिमल येणार आहे. त्यानंतर पहा, सी जो असणार आहे तो 1 मार्क्ससाठी असणार आहे. तुम्हाला काही इथे शेप दिलेले आहेत. पहा, आणि त्या शेपचं तुम्हाला नेम लिहायचं आहे. हे काय असणार आहे, स्क्वेअर, आणि हे काय असणार आहे, सर्कल. तर रेक्टँगल देऊ शकतात किंवा त्यानंतर ट्रायंगल देऊ शकतात. तर 1 मार्क्ससाठी सोपा प्रश्न असणार आहे. त्यानंतर पहा, क्वेश्चन 4 आहे तो डिस्क्राईब द ॲक्शन्स ऑफ द पर्सन इन द फॉलोइंग पिक्चर्स. तुम्हाला काही पिक्चर्स दिलेले आहेत आणि ते कोणते ॲक्शन्स करत आहेत ते तुम्हाला त्या पुढं काय करायचं आहे, एक वाक्यामध्ये लिहायचं आहे. तर इथं मी लिहिलेलं आहे. पहा, अ गर्ल इज सिटिंग अँड ड्रॉइंग अ पिक्चर. एक मुलगी बसलेली आहे आणि ती काय करत आहे, तर पिक्चर म्हणजेच चित्रकलेचं चित्र काढत आहे. त्यानंतर पहा, बॉय इज फिलिंग अ बकेट विथ वॉटर फ्रॉम टॅप. एक मुलगा काय करत आहे, बकेट घेऊन नळाला पाणी भरत आहे. त्यानंतर पहा, द बॉय इज कीपिंग रोप, ही जम्पिंग ओव्हर द रोप. एक मुलगा काय करत आहे, तर रोपच्या साईड म्हणजे दोरीच्या साह्याने काय करायचं आहे, उड्या मारत आहे. त्यानंतर पहा, द चिल्ड्रन्स आर फ्लाइंग काइट्स, म्हणजेच पतंग उडवत आहेत मुलं. आणि दे आर प्लेइंग इन द ओपन फील्ड विथ देअर काइट्स. तर ते काय पतंग उडवून खेळत आहेत. त्यानंतर पहा, ई जे आहे, द बॉय इज रीडिंग अ बायसिकल, ही इज अ सायकलिंग डाऊन द पाथ. तर अशा प्रकारे एक मुलगा काय करत आहे, तर बायसिकल म्हणजे सायकल चालवत आहे. तर खूप सोपा आहे. पहा, दिलेलं पिक्चर बघायचं आणि त्यामध्ये व्यवस्थित तुमच्या मनानुसार सेंटेन्स करायचं. ते काय शो करत आहे, जसं की मुलगा खेळत आहे का, मुलगा जेवत आहे का, त्यानंतर मुलगा अभ्यास करत आहे का. द पिक्चर इन द बॉय इज अ स्टडिंग. त्यानंतर ही इज अ रीडिंग अ बुक. असे वेगवेगळे जे तुम्हाला पिक्चर्स दिसतील त्याच्या अकॉर्डिंग लिहायचं आहे. इथे मी काही एक्झाम्पल्स लिहिले आहेत, तुम्ही असं लिहू शकता. फक्त तुम्हाला कोणतं पिक्चर दिलं त्यावर डिपेंड असणार आहे असं उत्तर. तर अशा प्रकारे आपण एकूण 20 मार्क्सचा हा पेपर पाहिला. 5 मार्क्ससाठी असणार आहे ओरल आणि 15 मार्क्ससाठी तुमचा रायटिंग सेक्शनचा असणार आहे. तर बेस्ट ऑफ लक फॉर युअर इंग्लिश पॅट पेपर. तर हाच पेपर येणार आहे. पहा, त्यामुळे व्यवस्थित तयारी करून जावा. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात आधी सबस्क्राईबचं बटन क्लिक करा आणि त्यानंतर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रासोबत शेअर करा, जेणेकरून असेच मी नवीन व्हिडिओ बनवत